नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी प्रशांत जाधव ॲग्रोटमिसा तर्फे आपलं स्वागत करतो आहे. माझ्यासोबत आहेत पंकज परदेशी सर. नमस्कार. आज आपण कांदा या विषयावर सुरुवातीपासून ज्या काही गोष्टी लागतात म्हणजे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, की सुरुवातीपासून काय केलं पाहिजे लागवडीच्या आणि शेवटपर्यंत काय-काय प्रॅक्टिसेस केल्या पाहिजे. याच्याबद्दल आपण आज पूर्ण चर्चा घेणार आहोत. मी काही प्रश्न जे शेतकऱ्यांकडून आलेले आहेत, ते प्रश्न विचारेल पंकज सरांना आणि पंकज सर त्याच्यावर उत्तरं देतील. तर असा एक छोटासा चर्चासत्र आज आपण घेणार आहोत. तर सर सुरुवातीपासून काही जे प्रश्न आले त्यातले मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं, की जो कांदा येतो आपल्या शेतामध्ये त्याची साईज किती असली पाहिजे आणि त्याचं वजन किती असलं पाहिजे आयडियली? सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जो हा आपला प्रश्न आहे पहिला, की कांद्याची साईज किंवा आयडियली मार्केटमध्ये कुठलं चालतं किंवा चांगल्या रेट मिळू शकतात. तर यामध्ये माझं पर्सनल ओपिनियन हे आहे किंवा आमचं सजेशन हे आहे, की साधारणतः 45 म्हणजे 40 ते 50 एम एमचा जो काही कांदा असतो, म्हणजे 40, 45, 50 MM मधला जो कांद्याची साईज असते, तर त्या साईजचा कांदा हा आयडियली चांगला असतो. आणि त्याचं जर आपण वजनामध्ये जर बघितलं तर साधारणतः 80 ते 100 ग्रॅमचा कांदा हा आयडियली आपल्यासाठी फायदेशीर असतो. मग तो 100-120 ग्रॅमचा जरी असेल तरी चालतो. पण थोडक्यात काय, की 1 किलोचा जर कांदा आपण मोजला तर 1 किलोच्या कांद्यामध्ये वजनामध्ये 8-9 कांदे जर बसले तर ते कांदा विकत घेणाऱ्यासाठी पण फायदेशीर असतं आणि मार्केटमध्ये विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असतं. मग त्यानुसार आपण सगळं खतं आणि फवारणी व्यवस्थापन किंवा सगळे व्यवस्थापन केलं पाहिजे. ओके. दुसरा प्रश्न असा आहे, की हंगाम जे असतात कांद्याच्या लागवडीचे, तर ते कुठले-कुठले मुख्य हंगाम कोणते आहेत? म्हणजे कधी लावला पाहिजे, Yes. कधी हार्वेस्ट झाला पाहिजे याबद्दल थोडीशी माहिती द्या. Yes, अगदी बरोबर. खरं तर आता लागवडीशी रिलेटेड जर हा प्रश्न जर आपण बघितला तर हा थोडासा उशीर आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या लागवडी झालेल्या आहे, कोणाचे अजून व्हायचे बाकी, कोणाचे हार्वेस्टिंगच्या देखील जवळ आहे. मग आता हे का बरं? कारण की जवळपास 12ही महिने कांद्याची लागवड ही चालू असते किंवा ठिकठिकाणी शेतकरी लागत असतात. जवळपास आता ॲग्रोटमिसा आणि पॅराफट तर्फे आम्ही जवळपास माझ्या मते 14 राज्यांमध्ये आपण पोहोचलो आहे. आणि वेगवेगळ्या जसं राजस्थान आहे, MP, UP, गुजरात, महाराष्ट्र बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस लागवडी करत असतात. तर याच्यामध्ये जसं आपण म्हणतो सर, की खरीप आणि रबी, तर त्याच्यामध्येही अजून 2-4 प्रकार झालेले आहेत. म्हणजे साधारणतः जर मेची नर्सरी असेल, म्हणजे मेला जर रोपं तयार करताय तर जूनच्या एंड पर्यंत वगैरे लागवड केली जाते. त्याला आपण अर्ली खरीप म्हणतो. आणि त्यानंतर मग जर जुलैमध्ये जर रोपं बनली जात आहे, जूनमध्ये जर नर्सरी तयार होते आहे, तर त्याची जुलै-ऑगस्टला प्लांटेशन असतं. ती लेट खरीप म्हटलं जातं. आणि त्यानंतर मग रबीचं म्हणजे आत्ताचा जो सीझन असतो, तर रबीमध्ये जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जर रोपं बनताय किंवा नर्सरी तयार होते, तर तो अर्ली रबी, मग तो आपण 1 महिन्याच्या 40-45 दिवसाच्या गॅपने म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्याचं प्लांटेशन केलं जातं. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर रोपं बनवताय आणि ते जर डिसेंबर आणि जानेवारी मिडल किंवा जानेवारी एंड पर्यंत जर त्याचं प्लांटेशन होतंय, तर त्याला आपण लेट रबी म्हणतो. मग हे जे आत्ताचं जे आयडियल प्लांटेशन असतं, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचं जे प्लांटेशन असतं किंवा आपण त्याला लेट रबी वगैरे असं जे काही म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपण 20 ते 30 टनापर्यंत ॲव्हरेज काढू शकतो किंवा तो कांदा जास्त दिवस घेतो थंडीमुळे पोचण्यासाठी. आणि जेवढे जास्त तो दिवस जो जमिनीत राहील, तर त्याची फुगण पण क्षमता चांगली असते आणि तोच कांदा आपण स्टोरेजला देखील ठेवू शकतो. फक्त स्टोरेजला ठेवताना एवढं लक्षात ठेवायचं, जर आपल्याकडे कांदा पीक चालू असताना किंवा त्याचं पोषण चालू असताना जर 1-2 पाऊस जर झाले, तर शक्यतो तो कांदा स्टोरेजला ठेवायचा.